तर नमस्कार मंडळी, मी सर्वेश कोले आणि पुन्हा एकदा आपण एकदम फ्रेश एपिसोड घेऊन आलोय. लास्ट टाइमचा जो एपिसोड आहे, एवढे धम्माल प्रश्न होती, एवढी धम्माल उत्तरं होती, मी लिहून देऊ शकतो. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून, तुम्हाला त्याची प्रश्नाची उत्तर माहित नसतील. आणि ह्या एपिसोड मध्ये देखील त्याच्यापेक्षाही जास्त मोठी, अनोखी आणि विचित्र प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण या एपिसोड मध्ये शोधून बघायचे. तर मग चला स्टार्ट करूया आजचा एपिसोड. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? मला माहिती आहे याचं उत्तर घुबड आहे. कंट्रोल. घुबड आहे नाही. याचं उत्तर घुबड आहे, कारण आऊल मागं बघू शकता ना, आऊल. देखा आपने लापरवाही का नतीजा आहे. एकाच वेळेला दोन्हीकडे बघू शकतो. म्हणजे ते सॅमसंग कॅमेरा सारखं, म्हणजे सेल्फी कॅमेरा पण आणि बॅक कॅमेरा पण एकदम असं म्हणाल का तुम्हाला? कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला? जिराफ. जिराफ जिराफ मला याने हिंट दिल्या. काय हिंट दिल्या बरं सांग, प्रेक्षकांना सांग. हिंट काय? जरा डायनासोर सारखा दिसतो. असा कुठला प्राणी आहे की जो डायनासोर सारखा दिसतोय? असा एक प्राणी आहे की जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो. तो आहे सरडा. सर्वेश सरडा. वाव. मानवी शरीरात सर्वात मोठा अंग कोणतं? मानवी शरीरात असा कोणता अंग असतो, मोठा असतो? सर्वात मोठा अंग म्हटल्यावर पाय, हात, हे माकड हाड. आणि मग राहिलं काय? हाईट न असं ना, तुमसे ना हो पाएगा. केस, स्किन. उत्तर आहे त्वचा. रे बाप को मत सिखा, चल. तर मित्रांनो, माझं बरोबर आलेलं उत्तर आहे, मानवी शरीरात सर्वात मोठा अंग ही त्वचा असते. त्वचा ही स्किन. आणि हे उत्तर मला माहित होतं, त्यामुळे मी जिंकलेलो आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? असलं तुम्ही का विचारताय सर? बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते. आपला फन शो आहे, याच्यामध्ये ते मौर्य साम्राज्य वगैरे कोण जाईल पास्ट मध्ये? मौर्य मला बोलायला पण ना सर, सॉरी. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? मी गेस करू शकतो, मला येणार नाही उत्तर, मला मी मान्य करतो. अरे चाणक्य. आपलं चंद्रगुप्त मौर्य जे टाळे. आय नो ब्रो, आज मी बदाम खाऊन आलोय सर. तर मौर्य साम्राज्याची स्थापना अर्थातच चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती. कोणत्या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? ऑब्विसली हत्ती हो. हत्ती रोगाचा प्रसार हत्तीपासून. आता रोगाला नाव का दिलं मग? हत्ती रोग, हत्तीचा रोग. हत्ती रोगाचा प्रसार हे एक व्हायरस आहे, हत्ती रोग म्हणजे. मग कोरोना सारखं खोकल्यावर विकल्यावर असं. अरे काय प्रश्न आहे नेमका? थांबा एक मिनिट. कोणत्या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? हत्ती रोगाचा प्रसार हत्तीपासूनच होणार की. ह्यो पाय असतो, ह्यो असा सुजतोय. हत्ती रोग कशामुळे होतोय? सलाईनचं पाईप वगैरे चुकून दुसऱ्याचं मला आली, ते सलाईन लावलं वगैरे असं. एक मच्छर आदमी को हत्ती रोग दे सकता है साला. एक मच्छर. कोवळ्या उन्हामुळे कोणते जीवनसत्व मिळते? विटॅमिन सी सर. विटॅमिन ई सर. इमोशनल डॅम इट. सॉरी, हे आपल्याला माहित पाहिजे. ऍक्च्युली शेम ऑफ मी, माहित पाहिजे आपल्याला. कोवळ्या उन्हामुळे आपल्याला डी जीवनसत्व मिळतात. सर नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय नोटेवर किती भाषा लिहिल्या असतात? आपल्याला नोटा खर्च करायला फक्त येते, ते नोटावर लिहिले किती कसं बघायचं? ही मराठी झाली 1, भारतीय रिझर्व्ह बँक लिहिली 1. 500 रुपये म्हणजे 2 हिंदी, इंग्लिश 3. अंकी पण भाषाच येते ना, अंकी म्हणजे सर. हा इथं काय काय आहे एवढं मला? 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 17 कसं काय? मी ते 19 म्हटलं. डबल चेक केलं ना, मराठी इकडे पण असेल, तिकडे पण असेल, हिंदी इकडे पण असेल, तिकडे पण असेल. नाईस. मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात? एका सेकंदाला एक पकडू आपण. 60, 72. इकडे थोडंफार 10, 15, 10, 12. कुणाचं हृदय फास्ट पळते, कुणाचं हळू पळते, आपल्याला काय घेणं नाही त्याबरोबर. नेक्स्ट. बटाटा. अरे वा, तुझं नाव आहे यामध्ये, सॉरी. बटाटा हे टिंब आहे.
मूळ, खोड, बीज, फळ. फळ. मूळ. मूळ जमिनीत उगवतं ना ते. बटाटा खोड आहे. त्याला खोड म्हणजे असं ना, वरती झाड असते आणि खाली असते ते खोड. मग तिथं कुठं बटाटा असतोय? बटाटा एक खोड आहे बाबा, लक्षात ठेवा. खोड आहे बटाटा, खोड. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरकड्यांची संख्या किती असत्या? हा 4 आहेत. इथं 4 घेत सांग. 8. बाय बाय टाटा गुड बाय. 24. आपल्याला बरकड्या, होय बरकड्या मोडीन म्हणतात. 24 वेळा मोड म्हणायचं त्याला. मानवी छातीच्या पिंजऱ्यात किती म्हणतात? 24 बरकड्या असतात. ए बापरे, अवघड होतोय, खरंच अवघड होतं. नेक्स्ट. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? हे गोवा, मालव नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. नाही, सॉरी. अंटार्क्टिका, अरबी अंटार्क्टिका, पॅसिफिक. 3 झाले सर. आणि अजून 2 इकडे असतील. 5. अरे तर एकूण पृथ्वीवर 5 महासागर आहेत. त्याला म्हणाले लक झाले सर. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही? शक्यच नाही. 500, 200, 100, 10, 20. 1 रुपयाची नोट सर. मित्रांनो, 1 रुपयाच्या नोटवर गांधीजी नसतात. मित्रांनो, आजचा एपिसोड मस्तरीत्या झालेला आहे. असे भन्नाट प्रश्न आज विचारले गेलेत. त्याचं उत्तर तुम्हाला माहित होतं का खरोखर? जर नव्हतं तर नाही म्हणून सांगायचं, होतं तर होय म्हणून सांगायचं, पण कमेंटमध्ये सांगायचं. इथं मला असं सांगायचं नाही. आणि मुळात म्हणजे तुमच्याकडे देखील असे प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये काय करणार आहे, करून प्रश्न टाका. तुम्हाला प्रश्न विचारायचे, आम्हाला प्रश्न विचारा. आम्ही आमच्या या वेळेमध्ये अशा टाईपच्या भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तर द्यायचं काम करणार. हनुमान सर म्हणतात तुमच्या नावासकट नेक्स्ट व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये ज्यांचे प्रश्न असतील त्यांना शॉर्ट आउट मिळेल. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जर प्रश्न विचार असतील, इंस्टाग्रामवरती शब्दवेडे आमचं पेज आहे, त्याच्यावरती डायरेक्ट जाऊन तुम्ही मेसेज करू शकता. त्याच्यावरती सांगू शकता व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. एवढे लोक व्हिडिओ बघताय आणि सबस्क्राईब करायला काय प्रॉब्लेम आहे? 1 रुपयाचा खर्च येत नाही सर. मला नाही माहित, सबस्क्राईब केलं पाहिजे, झालं पाहिजे. मराठी चॅनल मोठं झालं पाहिजे. आणि एवढंच बोलू शकतो मी. बाकी अजून काय सांगायचं राहिलं इन्स्ट्रक्शन ठीक आहे, जाऊ दे सोडून. तर मित्रांनो, धन्यवाद. बाय बाय, टाटा, सी यू. निवांत राहा आणि एन्जॉय करता.